येस थँक्यू सो मच अनुज मोडे सर. आपला मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. जाऊयात या मॅचच्या दिशेने जिथे सामना आपण पाहू शकाल. खरं तर सेकंड राऊंड मधली ही पहिली मॅच. एका बाजूला टीम आई गावदेवी पिसे आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी भाळ. दोन्ही संघांचा विचार केला खरं तर आई गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन मात्र या मैदानाच्या दिशेने उतरलेत आणि इथून या दोन संघादरम्यान हे मॅच. परंतु आताचा हा चेंडू यस पंचांचा इशारा नो बॉल. पहिला बॉल वाईट आला परंतु त्यानंतर सेकंड बॉल फेकलाय तेव्हा लगेचच पहिल्या ठिकाणी हा नो बॉल आहे. खरं तर विनय आणि त्यांच्या समवेत पियुष आहेत. पियुषनं मागील मॅच मध्ये काय अप्रतिम बॅटिंग केली होती. ताबडतोड बॅटिंग. फ्री हिटचा बॉल फुल लेनचा होता. ऑन साइडला अगदी ड्राईव्ह केलं जातं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाते. अगदी या चेंडूवरती पाहिलं तर एकच धाव मिळेल आणि टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचते ती 3 या धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅच टीम जय हनुमान क्रिकेट संघ धवलीपाडा आणि मोरिया 11 हेंद्रापाडा. फुल लेंथ ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगला गॅप मधून बॉल जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. एका टप्प्यावरती सीमरच्या बाहेर फलंदाज विनय आणि विनयच्या बॅटमधून हा पहिला बाद पहिला चौकार. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांगली सुरुवात केली जाते टीम आई गावदेवी पीसी संघाच्या माध्यमातून. फुललेन बॉल फुलटॉस आणि फुलटॉस बॉलचा अगदी खरपूस समाचार घेण्यात आलाय. बॉलला सब पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनयच्या बॅटमधून धमाका बॉल सीमा पार षटकार. माझी झॉन मैदानाच्या आतमध्ये विनय पुन्हा एकदा मात्र ऑन फायर झालाय. समोर चेंडू होता अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु इथून बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. सर या ठिकाणी माझी झॉन आपण पाहिलेत मागील बॉलवरती पुन्हा एकदा पलटवार खेळण्यात आला. पुन्हा एकदा कमबॅक केले गोलंदाज प्रदीपनं. पुन्हा एकदा सेम चेंडू अगदी जणू काय ऍक्शन रिप्ले परंतु या चेंडूवरती नक्कीच एक धाव मिळेल. दोन मोठे फटके देखील आलेत. अवे फ्रॉम दी बॉडी कदाचित इथे बॅटची एज होती का परंतु ज्येष्ठांचा मागे नक्कीच इथे हा चेंडू सोडण्यात आलाय. जर का कॅच सोडले असेल तर नक्कीच ही मोठी चूक करण्यात आली आहे कारण की अगदी पियुष याची ही कॅच होती आणि पियुषनं मागील मॅच मध्ये काय अप्रतिम बॅटिंग केली होती. जवळजवळ 56 धाबा मात्र वैयक्तिक बनवल्या होत्या आणि त्या पियुषचा कॅच मात्र शेवटच्या बॉलवरती सोडण्यात आलाय. षटक पहिलं कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती बिनबाद 14 धाबा. चला सामना हा 3 षटकांचा आहे याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची. त्यामुळे तुम्हाला स्पीडअप करायचं आहे आणि नक्कीच बॅटिंग करत असताना पीसी संघाला अगदी 3 षटकांमध्ये खरं तर गावदेवी भाल संघासमोर जास्तीत जास्त धाबा बनवाव्या लागतील कारण की गावदेवी भाल संघाचा विचार केला मागील मॅच मध्ये 78 धाबा संख्येचा टार्गेट मात्र 3च ओव्हर मध्ये कंप्लीट केला. खरं तर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट मधील हा संघ आहे आणि या मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच मॅच मध्ये पाहिलं तर आपल्या नावाची छाप सोडण्याचं काम मात्र गावदेवी भाल संघाने केलं. मॅच इज ऑन. षटक क्रमांक 2 विखुरलेलं क्षेत्ररक्षण. जवळजवळ 5 खेळाडू आपण पाहू शकाल 30 सर्कलच्या बाहेर आहेत. अर्थातच बाउंड्री लाईन वरती पेट्रोलियन करत आहेत. स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर असे 5 खेळाडू तैनात आहेत.
पहिलाच बॉल अगदी समोर होता, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न इथून केला होता फलंदाज विनयने, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. दोन्ही संघांचा विचार केला, दोन्ही संघ आपापल्या परिसरामध्ये दादा संघ आहेत. गुडलँड स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आहे, तदनंतर अगदी बॅटची आतली एज होती व तदनंतर अगदी शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग तिथे करण्यात आली आहे. गोलंदाज प्रमोद आहे, तिथे फटका फसलाय, झेलची संधी आणि इथे यस स्वतः गोलंदाज इथे कॅच कॅरी करत आहेत. अर्थातच क्वाट अँड बॉल विकेटचा पतन. पहिला धक्का लागतोय टीम आई गावदेवी पीसी संघाला. फलंदाज पियुष मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. चला मॅच ऑन. मैदानाच्या आतमध्ये खरं तर पहिला विकेटचा पतन मात्र करण्यात आला. गोलंदाज प्रमोद स्वतःने कॅच कॅरी केली, अप्रतिम जजमेंट आणि पहिला धक्का मात्र पीसेस संघाला देण्यात आलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील आलाय. अगदी इथून धावत संख्या बनवायची आहे. भाल संघासमोर अगदी टार्गेट जायचं आहे, मोठी धावत संख्या उभारायची आहे. समोर चेंडू सातत्यानं मात्र एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. अप्रतिम गोलंदाजी म्हणावे लागेल गोलंदाज प्रमोद यांच्या माध्यमातून. अगदी एकाच टप्प्यावरती गोलंदाजी करणं थोडंसं कठीण काम असतं आणि इथून सध्या तरी चांगली कामगिरी प्रमोद यांच्या माध्यमातून. ओव्हरपिच बॉल इथे हलकीशी अपील आणि यस अपीलला देखील उचलून धरलंय. अर्थातच इथून आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक फलंदाज होईल बाद. प्रमोदची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते, धारधार गोलंदाजी. पहिल्या ओव्हर मध्ये जरी 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज पण पाहिलं तर प्रदीपना, परंतु दुसऱ्याच ओव्हर मध्ये प्रमोद सध्या चांगली कामगिरी करतात. कमबॅकिंग गोलंदाजी आणि अप्रतिम वापसी या ओव्हर मध्ये केली जाते. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रमोद यांच्या माध्यमातून. या षटकात आपण पाहिलं तर अगदी गावदेवी पीसेस संघ धाबांसाठी सध्या तरी झुंज देतोय, धाबांसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. शेवटचा बॉल समोर चेंडू, इथे देखील फटका फसलाय की काय, परंतु अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळेल. असं वाटलं होतं की इथे देखील विकेटचा पतन होऊ शकतो, परंतु प्रचंड ताकदीचा वापर करण्यात आला आणि बॉल सरळ मात्र जाऊन पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हरच्या शेवटच्या बॉल वरती धमाका झालाय, अर्थातच षटकार आलाय. षटक क्रमांक दुसराही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 21 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या. सुरुवात चांगली झाली पॉवर प्ले मध्ये, परंतु सेकंड ओव्हर मध्ये अगदी पीसेस संघ पाहिलं तर धाबांसाठी थोडासा संघर्ष करत होता, परंतु शेवटच्या बॉलवरती भावेशच्या बॅटमधून मात्र भेगीट आलाय आणि तिथे 21 धावा झाल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा, 21 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. चला नेक्स्ट बॉलर स्लाइडिंग आमचे अंकुर, नक्कीच कुलदीप आलेत. कुलदीप आपलं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. खरं तर एक दमदार खेळाडू आहे आणि नक्कीच एक आयकॉन खेळाडू आहे आणि त्यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम कुलदीप, मनपूर्वक स्वागत.
माचिसॉन शेवटचे हे षटक अगदी गॅप मध्ये फटका अगदी बॉलला पाठवले सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्लॅट फटका पाहायला मिळेल आणि चेंडू सीमा पार षटकार. ऍक्शन रिप्लेस केल्यामध्ये पाहू शकाल अगदी समोर चेंडू होता गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केल्यानंतर नंतर बॉल अगदी सीमा रेषा बाहेर नक्कीच लँड झालाय. तिथे 6 धावा मिळाल्या 6 धावा मिळतील आणि 6च्या मदतीने टीमची टोटल 27. स्ट्राईक वरती अगदी पाहिलं तर सलामीवीर फलंदाज विनय आहेत. फ्रंटफूटचा वापर केला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फक्त ड्राईव्ह केला डीप मध्ये खेळाडू आहेत. अप्रतिम फिल्डिंग चेंडूवरती येणं वाकणं उचलणं आणि फेकणं तब्बल 4 क्रिया एकाच ऍक्शन मध्ये करण्यात आल्या परंतु व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धावा इथून मिळतील टीम पीसी संघाला आणि 2च्या मदतीने टीमची टोटल 29. अप्रतिम ही स्पर्धा दर्जेदार आयोजन नियोजन संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीचा भरपूर मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव आयोजित ही स्पर्धा सरपंच चषक अप्रतिम ही स्पर्धा. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु आता इथून आपण पाहिलं तर अगदी गतीमध्ये थोडासा परिवर्तन केलाय चेंज ऑफ द पेस करण्यात आले आणि त्यानंतर हा चेंडू फेकण्यात आलाय. अर्थातच इथून फसवा चेंडू फेकलाय डॉट बॉल. सध्या तरी चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते तेवढीच चांगली फलंदाजी म्हणजेच ही मॅच तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळेल. पुढे आले फटका दमदार व्हाट अ शॉट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे विनय ऑन द फायर आणखीन एक बिग हिट आणखीन एक षटकार. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एकटा संघर्ष करतोय विनय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते विनयचा विचार केला आतापर्यंत 3 षटकार आलेत 1 चौकार देखील त्याच्या बॅट पण आलाय म्हणजेच चांगली बॅटिंग पाहायला मिळते. संकटमोचक कामगिरी केली जाते परंतु ऑन साइडला हा देखील फटका चांगला डीप मध्ये सतरक्षक तैनात चांगली फिल्डिंग वेल स्टॉप. पुन्हा एक याही धावावरती याही चेंडूवरती धावा मिळतील त्या 2. सध्या तरी आतापर्यंत पाहिलं नक्कीच चांगल्या स्कोरच्या दिशेने वाटचाल करण्यात आलाय. 37 धावा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल अगदी टप्पा पडला तर मात्र अतिरिक्त उचली मिळाली आणि त्यानंतर इथे अगदी हा चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय आणि इथे देखील पाहिलं तर याही चेंडूवरती 1 धाव नक्कीच मिळेल. अर्थातच लेग बाईस च्या माध्यमातून ही एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 38 धावा आणि 39 धावा सिंगलचं टार्गेट आता गावदेवी भाल संघासमोर उभा केलाय. चला नेक्स्ट मॅच टीम मोरिया 11 हेंद्रीपाडा आणि जय हनुमान क्रिकेट संघ धवलीपाडा माही 11 धवलीपाडा. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. चला या ठिकाणी मोरिया 11 हेंद्रीपाडा संघाचे कॅप्टन आलेले आहेत. विपुल आपलं मनपूर्वक स्वागत. चला या ठिकाणी आम्ही माही 11 धवलीपाडा टीम कॅप्टन चला सुनील दादा किंवा सचिन दादा या आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचंय टॉस साठी. चला टीम धवलीपाडा संघ आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचंय टॉस साठी.
त्याच दरम्यान ग्रामपंचायत सदस्य तर नाताजी भोपी साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. आणि नाताजी भोपी साहेबांना विनंती असेल या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. माननीय श्री नाता भोपी साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच एका बाजूला टीम माही 11 जे हनुमान ढवलीपाडा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट मोरिया 11 हेंद्रीपाडा, या दोन संघादरम्यान मात्र नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. 38 रन्स 38 धावा बनल्या गेल्यात आणि नक्कीच आपण भाल संघाला 2 धाब्यांची पॅनल्टी दिली, कारण की 12th मॅन या ठिकाणी नाही आहे, त्या कारणास्तव 2 धाब्यांची त्यांना पॅनल्टी आहे. म्हणजेच 38 प्लस 2 म्हणजे तब्बल 40 धाब्या 40 झाल्यात आणि 41 धाबा संख्येचा टार्गेट असेल टीम गावदेवी भाल संघाला. चला टॉस कंप्लीट झालाय, टॉस जिंकला तर म्हणजेच चला धवलेपाडा संघाने टॉस जिंकला, निर्णय आपण लगेच कळवायचा आहे. थँक्यू सो मच. आम्ही आमचे खरं तर ग्रामपंचायत सदस्य नाता भोपी साहेबांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. खरं तर त्यांच्या शुभ हस्ते आपण नुकताच टॉस कंप्लीट केलाय, त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच, आपला पुन्हा एकदा आभार. खरं तर व्यासपीठावरती आमचे कुलदीप आहेत, कुलदीप विश्वकर्मा, त्यांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. एक टॅलेंटेड क्रिकेटर आहेत आणि सातत्यानं आयकॉन खेळाडू नेहमीच त्यांना जाणलं जातं आणि कुलदीप त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मॅच इज ऑन, गेम ऑन. तर आपण जाऊयात सेकंड इनिंगच्या दिशेने. तिथे पहिल्या सत्रात पहिल्या 40 बनल्या गेल्यात, 41 टार्गेट आहे आणि आता या 41 धावा बनतील की धावा रोखल्या जातील. पुन्हा एकदा आपण जाऊयात या सेकंड इनिंग कडे. त्या दरम्यान मंगेश भोईर तर ढोके टीमची रन मशीन त्यांच्या ठिकाणी आगमन झालं, आपलं मनपूर्वक स्वागत. मॅगी वेलकम. माझी झॉन पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती धमाकेदार सुरुवात. पहिल्याच बॉल वरती चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. भावेश आणि भावेशचा भव्य स्वागत करण्यात आला. चेंडू सीमा पार, 6 धाबा. चला धवलेपाडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. म्हणजेच मोरिया 11 हेंद्रीपाडा संघाला प्रथमतः बॅटिंग करायचे, याची नोंद दोन्ही संघांना ठेवायची आहे. मैदानाच्या आतमध्ये 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर धमाका झालाय. पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात केली जाते. सेकंड बॉल, गुड लेन स्पॉटचा बॉल, इथे देखील अक्रॉस द लाईन न फटका सजवलाय, चेंडूला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज अ मॅक्सिमम. लगातारचा हा दुसरा बार, दुसरा षटकार. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर का आले तर विनय चिकनकर यांच्या माध्यमातून विनायक चिकनकर यांच्या माध्यमातून लगातार 3 बॉल 3 षटकारांसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. ते म्हणजेच गावदेवी भाल टीमच्या खेळाडूंना. नक्कीच आज विनायक नाही आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्यांची कमी जाणवते, परंतु काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते तेजस यांच्या माध्यमातून. यस, मॅच इज ऑन. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार आले. जर या ठिकाणी आणखीन एक षटकार आला, षटकारांचे हॅट्रिक कंप्लीट झाले तर नक्कीच कॅश प्राइज मिळू शकता. इथे फटका हा पण अप्रतिम आहे आणि आता चेंडू जाईल सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 टप्पा घेत सीमा पार, धावा मिळतील त्या 4. खरं तर आज नक्कीच धवलीपाडा संघ आपण पाहू शकाल येणाऱ्या ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आज माही 11 या संघाने खेळणार आहे.
नेहमीच आपण पाहिलं त्या संघाला खरं तर स्वर्गीय जयवंत मामा तरी या नावाने ते नेहमीच खेळतायत. आताचा हा चेंडू बॅटची एज एष्टांच्या मागे कॅच कंप्लीट करण्यात येते आणि आता इथून जे वादळ निर्माण झालं होतं मैदानाच्या आतमध्ये त्या वादळाला शांत करण्याचं काम खरं तर गोलंदाज भावेशने केलं. खरं तर अटॅकिंग गोलंदाजी सध्या सुरू आहे. धावा देखील येत आहेत परंतु विकेट सुद्धा पाहायला मिळत आहेत. इथे पहिल्या विकेटचं पतन फलंदाज बाद. चला मॅच इज ऑन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. खरं तर सूचित आहेत. पहिलाच बॉल इथे बीट होत आहेत. पहिलाच बॉल डॉट आलाय. अगदी इथून देखील आता कमबॅक होऊ शकतोय आणि तो कमबॅक करण्याची धमक मात्र गोलंदाज भावेश मध्ये आहे. वेगवान चेंडू तेज तर्रार चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु इथून आणखी एक डॉट बॉल. अगदी विकेट आल्यानंतर आता सध्या तरी इथून पाहिलं गावदेवी भाल संघ थोडासा अडचणीमध्ये सापडतोय काय परंतु इथून लगातार 2 चेंडू डॉट आलेत. कमबॅक चांगलं राहिलंय. पाहता पाहता षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय आणि पहिल्याच ओव्हर मध्ये पाहिलं तर जबल 16 धाबा इथून बनल्या गेल्यात. आता येणारे समीकरण 12 चेंडू आणि 24 धाबा संख्येची गरज. 12-24 चं समीकरण आहे या मॅच मध्ये. आता हे समीकरण गावदेवी भाल संघ बनवणार की इथून गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करणार हे देखील पाहूयात. एक चांगलं बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये या दोन संघादरम्यान. आज नक्कीच सातत्याने चांगले संघ तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अगदी बदलापूर परिसर, वांगणी परिसर, कल्याण डोंबिवलीचे संघ देखील आहेत व त्यानंतर टिटवाला परिसरातले देखील संघ पाहायला मिळतील. आज नक्कीच पाहिलं तर नेरळ परिसरातले देखील संघ पाहायला मिळाले व त्यानंतर अगदी वालंगड परिसरातले देखील संघ आपण पाहायला मिळाले. खरं तर आज सर्वच टेबल टॉपचे संघ सर्व संघांना देऊयात पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. मॅच क्रमांक आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आहे. एका बाजूला टीम गावदेवी पिसे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी भाल या दोन संघादरम्यान ही मॅच. 12 चेंडू 24 ची गरज. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल फटका ओढ शॉट दमदार या ठिकाणी प्लेसमेंट. अगदी स्क्वेअर कटचा मारा आणि बॉलची सरळ जाईल ते म्हणजेच कव्हर रिजन मध्ये सीमा पार. 4 धावा. अप्रतिम शॉट सिलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतं. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्यात आलाय परंतु आता डीप मध्ये खरं तर या फटक्यासाठी खेळाडू तैनात आहे. थोडासा लेट थ्रो परंतु 2 धावा नक्की त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते गावदेवी भाल संघाच्या माध्यमातून. 41 धाबा संख्येचं टार्गेट इथे चेस करायचं आहे आणि आतापर्यंत पाहिलं तर ही दमदार सुरुवात राहिली. याही ओव्हर मध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 22 वरती. 22 धाबा. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहेत परंतु याही बॉल वरती धाबा मिळतील त्या 2. सध्या तरी सेन्सिबल क्रिकेट जशा खेळाची खरं तर भाल संघाला गरज आहे तो खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारण्यात येतोय. प्रत्येकी बॉल वरती सिंगल डबल एकवटण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फलंदाज निहाल यांच्या माध्यमातून पुन्हा 2 धाबा आल्यात. टीमचे टोटल 24. समोर चेंडू होता ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु इथे घडलंय काय. स्वतः गोलंदाज आपण पाहिलेत नक्कीच इथे पियुष होते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे रनआउट करण्याची संधी आली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु निशाणा मात्र थोडासा चुकीचा आलाय आणि इथे लेग बाईच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट. मात्र हे षटक फार महत्वाचं आहे दोनही संघांसाठी. आता येणारे 8 चेंडू आहेत. 8 मध्ये अजूनही
16 धावा बनवायच्या आहेत. सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. समोर चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंचांचा फिंगर अप आणि आता इथून आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक धक्का लागतोय तो म्हणजेच गावदेवी भाल संघाला. इथे विकेटचा पतन, फलंदाज बाद, धक्का दुसरा टीम गावदेवी भाल संघाला. यस, मॅच ऑन, गेम ऑन. आता येणारे समीकरण 7 बॉल 16 ची गरज, शेवटचा बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, अनप्लेडेबल यॉर्कर, सरळ त्रिफला उद्ध्वस्त करण्यात येतोय इथे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक विकेटचा पतन, फलंदाज बाद. आता 6 चेंडू आणि 16 धावा संख्येची गरज, 6-16 ची गरज. टीमची टोटल 25 धावा आहे. त्यामुळे आता येणारे 6 चेंडू आणि अजून 16 धावा इथून बनवायच्या आहेत. अगदी आता हा सामना पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये येऊन पोहोचलाय. 2 षटकांमध्ये 25 बनले गेले, परंतु आता उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू अजूनही 16 बनवायचे आहेत. अगदी सुरुवात पाहिली तर भाल संघाची दमदार राहिली आहे. असं वाटलं होतं की आता हा सामना भाल संघ जिंकणार, परंतु पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक झालं गोलंदाज पियुषचं, कौतुक करायला पाहिजे. आणि आता सामनामध्ये येऊन पोहोचलाय तो शेवटच्या 6 बॉलमध्ये येणारे 6 चेंडू आणि अजूनही 16 बनवायचे आहेत. अगदी अप अँड डाऊन आणि चढाव उताराचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथून कोणता संघ जिंकणार हे सांगणं अजूनही कठीण आहे, कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये, जोपर्यंत शेवटची धाव इथे चेस केली जात नाहीये, तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं फार कठीण असतं. आता येणारे 6 चेंडू 16 ची गरज, दोन्ही संघांसाठी हे षटक फार महत्वाचं आहे. आणि इथून कोणता संघ लगातार मात्र विजयी रथ सुरू ठेवले देखील पाहूयात. मॅच ऑन, षटक क्रमांक 30, गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज यश आहेत, नावातच यश, परंतु आपल्या संघाला यश मिळवून देणार का हे देखील पाहूयात. दोन्ही संघांना इथून जिद्द दाखवायची आहे. इथे पहिल्याच बॉल वरती फिल्डिंग दमदार झाली आहे आणि पहिल्याच बॉल वरती रन आउटची संधी आणि इथून विकेटचा पतन, फलंदाज बाद. आता इथून सामना पुन्हा एकदा पलटलाय. आता 5 बॉल 16 बनवायचे आहेत. दोन्ही संघ नामांकित संघ आहेत. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना चांगला क्रिकेट खेळायचा आहे, परंतु जिंकणार जो जास्त मेहनत घेणार, कोणता संघ जिंकणार, भाल संघ की पीसे संघ. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांना चांगली टक्कर देत आहेत. गावदेवी पीसे विरुद्ध गावदेवी भाल असा सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. स्पर्धा प्रतिम आणि दमदार
ही स्पर्धा आणि त्यामध्ये सुरू असलेली ही लढत. आत्ताचा बॉल यस पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे म्हणजेच एक एक्स्ट्रा धाव इथून नक्कीच मिळेल आणि या एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचली ती 26. 5 मध्ये 15 करायच्या आहेत. इथून धाबा देखील चेस होऊ शकतात. इथे अवे फ्रॉम दी बॉडी जोरदार अपील करण्यात येते. जबरपास 3 ते 4 खेळाडू इथे नक्कीच पंचांकडे मात्र जोरदार अपील करतायत, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. नॉट आउट, डॉट बॉल. प्रत्येकी बॉलवरती आता समीकरण बदलणार. आता येणारे 4 चेंडू आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 15ची गरज. इथून या मॅच मध्ये कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. आता इथून येणारा प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे. अगदी नशीबही आपल्या समोर हरायला तयार आहे. फक्त आपली मानसिकता ही जिंकण्याची पाहिजे आणि जिंकण्याच्या मानसिकतेनं आता इथून दोन्ही संघांना खेळ करायचा आहे. अप्रतिम फटका, दमदार स्ट्रोक, बॉल चालाय गॅप मधून सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाबा. आता समीकरण पुन्हा एकदा बदलणार. 3 चेंडू आहेत, 3 मध्ये करायचे आहेत. आता येणारे 3 चेंडू आणि 11 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकी बॉल वरती आता तुम्हाला धावा जमा करायच्या आहेत. प्रत्येकी बॉल वरती नक्कीच 4-4 धावा आल्या तर नक्कीच हा सामना आता इथून भाल संघ जिंकू शकतो. आता प्रत्येकी बॉल वरती मॅचचं गणित दडलेलं आहे. मॅचचा उत्तर मात्र लपलेला आहे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांना चांगली टक्कर देत आहेत. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात सध्या चांगला खेळ करत आहेत. 3 चेंडू आणि आता 3 मध्ये 11 बनवायच्या आहेत. चला स्पीडअप करायचा आहे, फास्ट खेळायचा आहे दोन्ही संघ. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये निहाल अजूनही संघर्ष करतोय. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये विनयनं बॅटिंग केली त्या प्रकारची बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि त्या बॅटिंगला तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. आताचा हा चेंडू यास पंचांचा नो बॉल चा इशारा आलाय आणि आता इथून पुन्हा एकदा नक्कीच संधी निर्माण झाली ती म्हणजे भाल संघासाठी. आता 3 मध्ये बनवायच्या आहेत धाव. त्यामध्ये आता नक्कीच फलंदाजाला एक सुवर्ण संधी अर्थातच फ्री हिटची संधी मिळाली आहे आणि आता फ्री हिटच्या बॉलवरती किती धावा जमा केल्या जातील. अगदी फ्री हिटच्या बॉलवरती फ्री माइंडनं आता फटका खेळावे लागतील. 3 मध्ये बनवायच्या आहेत 10. फटका चांगला आहे, गॅप मध्ये फटका सजवलाय. चेंडू चालला सरळ आनंद का बेटा. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अप्रतिम फटका, बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये सध्या तरी नाट्यमय क्रिकेट या 2 संघादरम्यान पाहायला मिळतोय. 2 चेंडू 6ची गरज. आता इथून मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सेट झालाय बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खरं तर निहाल, परंतु हा सामना आपल्या बाजूला झुकवणार काय देखील पाहूयात. 2 बॉल 6ची गरज. आताचा बॉल यस पंचांचा इशारा व्हाईटचा आलाय. अर्थातच आता 2 मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच जयेश, त्याच्यावरती थोडस दबाव. मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा चेंडू फेकले जात आहेत. आतापर्यंत जयेशनं 2 वाईट फेकले, 1 नो फेकलाय. कदाचित या धाबा फार महत्वाच्या होत्या. जर का या धाबा इथून योग्य चेंडूने फेकल्या असत्या तर या धाबा वाचल्या असत्या. आता समीकरण 2 चेंडू आणि 5 धाबा संख्येची गरज. पुन्हा एकदा सामना बदलतोय. पुन्हा एकदा मॅचचा गणित बदलत असताना पुन्हा एकदा या मॅच मध्ये गावदेवी भाल संघ शिरकाव करतोय. पुन्हा एकदा डोकं वर काढण्याची संधी गोलंदाजाने दिली आहे या मॅच मध्ये. 2 बॉल आणि आता 5 धावा संख्येची गरज. सर्वांचेच लक्ष आता या मॅच वरती आहेत, कारण की सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. कोणता संघ या मॅच मध्ये लगातार दुसरा विजय प्रस्थापित करेल हे देखील पाहूयात.
पाक क्लोज फिटिंग लावली, कोणत्या प्रकारची मुवमेंट करायची नाहीये, जरी टाळी वाजवली तरी हालचाल केली तरी देखील इथून आणि मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम फटका, व्हॉट अ शॉट आणि इथे सामना जिंकलाय तो म्हणजेच आई गावदेवी भाल संघाना. वेल फिनिश, अप्रतिम फटका सजवलाय निहाल आणि सामना जिंकलाय टीम भाल संघाना. अभिनंदन.